मम्मी ती बघितलं ना, मम्मी तर मारेल. हाय गाइस, वेलकम बैक टू आवर न्यू वीडियो. इट्स मी अंकित. अभी जस्ट उठा हूँ. 2-3 दिन से ना नींद ही पूरा नहीं हो रहा है. अभी जस्ट उठा हूँ, थोडासा फ्रेश झालो, व्लॉग वगैरे एडिट केला आजचा आणि आत्ता आंघोळ करून खाली आलो आहे. आज सोमवार आहे, तर जरा मंदिरात जाऊन येऊया आपण महादेवच्या. डोंबिवलीमध्ये एक मंदिर आहे जे मी एक्सप्लोर नाही केलं आहे, तर तिकडे जाऊन येऊया आज मंदिरात. त्या मंदिराचं नाव आहे खिडकाळेश्वर मंदिर. कुठे आपल्याला पण माहीत नाही, आपण पण फर्स्ट टाईम जातो आहे. तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही पण दर्शन घ्या. चला सुरू करूया या व्लॉगला. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, माझ्या इंस्टा आय डीला पण फॉलो करून ठेवा. आणि चला सुरू करूया व्लॉगला, बघूया कसं आहे ते मंदिर. चला. जायच्या आधी गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊया. आपल्याला ॲक्च्युली रस्ता नाही माहिती आहे, तर मी मॅप टाकतो आता. चला डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो लोकेशनवरती. पलावा क्रॉस केला आपण, पलावा. आता 1 किलोमीटरवरती फक्त मंदिर आहे. याच रोडला आहे आपला जो शिळफाटा रोड आहे, शिळफाटा रोड आहे ना, त्याच रोडला मंदिर आहे. चला. पोचलो आपण मंदिरात. हायवे टचच अगदी हे मंदिर आहे, शिळफाटा हायवेला. तुम्ही बघू शकता. बघा, इथून एंट्रन्स आहे आणि मंदिराचं नाव आहे खिडकाळेश्वर महादेव मंदिर. आज सोमवार असून पण एवढी गर्दी नव्हती, कारण आपण दुपारच्या टायमाला आलो म्हणून. आतमध्ये पण खूप सुंदर आहे. तुम्हाला इथे गणपती बाप्पाची एक मूर्ती दिसेल, नंदी महाराज. मंदिरात गर्दी नसल्यामुळे आपल्याला खूप सुंदर असं दर्शन भेटलं शिवलिंगचं. हे मंदिर पण पांडवकालीन आहे. जे आपलं अंबरनाथचं मंदिर आहे ना, तेवढंच जुनं हे पण मंदिर आहे. हे बघा, याचा आजूबाजूचा परिसर बघा, फुल इथे पाण्याचा तलाव वगैरे आहे. सुंदर मंदिर आहे एकदम. हायवे टच आहे, पण शांतता एवढी आहे की विचारू नका. खूप शांत आहे पण. बघा तिकडे तो ब्रिज दिसतो, सुंदर आहे खूप. मंदिराचा व्ह्यू बघा मागे कसा आहे आणि आजूबाजूचा बघा. आपलं दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती आज सोमवार असून. आपण दुपारच्या टायमाला आलो म्हणून. हर हर महादेव. हे बघा, ही मंदिराची बॅक साईड आहे. बघा केवढे मोठे मासे आहेत बघा. मस्त दर्शन झालं आपलं. जाऊया आता घरी. जर तुम्ही पण कधी या शिळफाटा रोडला येत जात असाल तर हायवेला ते मंदिर आहे, या मंदिरात. चला जाऊया घरी आता.
एक जूस पिए पुदीना वाला। अलग ही मौसम चल रहा है भाई, दोपहर को इतना धूप और रात को इतना ठंडी। ज्यूस प्यायला आलो आहे, ज्यूस पिऊन घेऊया आणि मग जाऊया घरी। डोंबोलीच्या रायबामधून आपण एक शॉपिंग केली आहे जॅकेट। तुम्हाला घरी जाऊन दाखवतो कसं दिसतं, ठीक आहे? आणि त्याला घरी जाऊया। चाय प्यायला आलो आता। तुम्हाला वाटत असेल ना अरे किती मंदिरात वगैरे जातोय, मी व्लॉग बनवायचा कॉन्टेंट नाही शोधत आहे। मी आधीपासूनच रिलिजियस आहे, जे मला ओळखतात त्यांना माहिती असेल, पण जर तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला ट्रस्ट नाही तर माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा, इंस्टाग्रामच्या पेजला बघा मी कुठे कुठे गेलो आहे, काय केलं आहे। तर मी आहे थोडा रिलिजियस आणि स्पिरिच्युअल, मला आवडतं एक्सप्लोअर करायला खूप काय। आपल्या इंडियामध्ये अशा खूप गोष्टी आहेत एकदम रिलिजियस आणि प्राचीन, त्या खूप सुंदर आहेत। तर म्हणून मी हे सगळं एक्सप्लोअर करतो। तुम्हाला फोटो वाटत असेल तर मी ते माझ्या इंस्टाग्रामचा आय डी टाकतो, इंस्टाग्रामला व्हिजिट करा आणि बघा मी कुठे कुठे जाऊन आलो आहे। आणि फक्त व्हिजिट नका करू, फॉलो पण करा, ठीक आहे? आणि मला कमेंटमध्ये सांगा जरा तुम्हाला अजून कोणती जागा मी एक्सप्लोअर करू असं तुम्हाला वाटतं आहे। कमेंटमध्ये सांगा, मी त्या जागी नक्की जाईन। ज्याची कमेंट येईल ना त्या कुठे पण असू दे कुठे पण असू दे तो लोकेशन, ऑल ओवर इंडिया किधर भी रहने दो, मैं जाऊँगा। सिर्फ कमेंट करके बताओ मुझे कि नेक्स्ट कौन सी जगह पे मुझे एक्सप्लोर करना चाहिए, ठीक है? चलो पटपट कमेंट करो। पोचलो आपण घरी। हे जे जॅकेट घेतलं आहे ते ट्राय करूया, तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये मग कसं दिसतंय, ठीक आहे? माझ्यावरती सूट होत आहे की नाही, चला ट्राय करूया घरी जाऊ। बघूया जॅकेट कसं दिसतंय। थंडी आली आहे ना, आणि आपण जरा बाईक चालवतो रात्रीची, म्हणून नाही घेतलं जॅकेट। कसं दिसतंय? चांगलं आहे ना जॅकेट? मला तर आवडलं बाबा, फुल एकदम सूट होते। तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कसं दिसतंय जॅकेट। प्राइस तर भाई एक नंबर प्राइस नाही जॅकेट भेटलं आपल्याला। थंडी तर निघून झाली जॅकेट, एक नंबर I can feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gonna feed them. If you're coming for me, hope you're ready for it. ना जॅकेट ठेवून देऊया घडी करून कपाटमध्ये। मम्मीनी बघितलं ना, मम्मी तर मारेल। जॅकेट तर ठेवलं आता कपाटात। आता आजचा ब्लॉग एडिट करून घेऊया आधी, कारण आज मंडे आहे आणि 5:30 वाजले, एका साथ लॉग इन पण करायचं आहे। आधी ब्लॉग एडिट करून घेऊया आणि पोस्ट करूया आजचा। चला गाइज, आज का ब्लॉग एडिट करके अपलोड कर दिया है गाइज, प्लीज़ जाके वो ब्लॉग देखो। अगर आपको वो ब्लॉग अच्छा लगे तो गाइज प्लीज़ वो ब्लॉग को लाइक करो, शेयर करो, कमेंट करो। कुछ समझ में नहीं आता है साला, एक साला वीकेंड आता है उसमें भी समझ में नहीं आता है कि उसमें सोऊं, आराम करूँ, दोस्तों के साथ मिलने जाऊँ या घूमने जाऊँ। और साला जब तक मैं सोच लेता हूँ तब तक तो मंडे आ जाता है। अलग लेवल का भाई वीकेंड है, 2 दिन कैसा क्या समझ में नहीं आता है। एनीवेज अभी मंडे है आज, तो अभी लॉगिन करना ही पड़ेगा। तो ये ब्लॉग को इधर ही एंड करते, मिलते हैं अपने नेक्स्ट ब्लॉग में। अगर ये ब्लॉग आपको अच्छा लगा तो प्लीज़ लाइक करो, शेयर करो, कमेंट करो। एंड गाइज अभी तक अगर आपने मेरे पेज को सब्सक्राइब नहीं किया है तो गाइज प्लीज़ डू सब्सक्राइब आवर चैनल, डू फॉलो माई इंस्टाग्राम अकाउंट। मिलते हैं अपने नेक्स्ट ब्लॉग में। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय।